नमस्कार मंडळी, पूजा फूडीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज चीज पिझ्झा। त्यासाठी आधी आपण अर्धा कप कोमट पाणी करून घेणार आहेत। त्या कोमट पाण्यात आपण 2 टेबलस्पून साखर टाकून घेणार आहे। साखर पूर्णपणे वितळून द्यायची। त्यानंतर त्याच पाण्यात 2 टेबलस्पून राईस टाकायचा आहे, ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे आहेत। ते 10 मिनिटे झाकून ठेवायचे आहे। त्यानंतर आपण 1 कप मैदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकून जे आपण राईस फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं ते टाकून मळून घ्यायचं आहे। पीठ असं पूर्ण घट्ट मळलेलं नसावं, थोडंसं असं पातळ असावं। व त्यानंतर मी त्यात वितळलेलं बटर टाकलेलं आहे किंवा तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता। मस्त मळून घेतलं पाहिजे ते की हाताला चिटकणार नाही। नंतर त्याच भांड्यात आपण थोडंसं तेल टाकून चांगलं पसरून घेणार आहे व तो पिठाचा गोळा ठेवून मस्त असं 2 तासासाठी ठेवणार आहे। 2 तासानंतर तुम्ही बघू शकता की पीठ मस्त असं फुगलेलं आहे। त्यातून आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे व तो मस्तपैकी ताटाला किंवा प्लेटमध्ये घेऊन मस्त असा चपातीसारखं पसरून घ्यायचा आहे। त्यावर काटे चमच्याने मस्त असे छोटे छोटे डॉट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच्यावर पिझ्झा सॉस व मेयोनीज टाकून पूर्ण बेसवर पसरून घ्यायचे आहेत व त्यानंतर त्याच्यावर आपण मोझरेला चीज टाकून घेणार आहोत। आपापल्या आवडीनुसार आपण भाज्या टाकायच्या। मी शिमला, टोमॅटो, कांदा व गाजर घातलेले आहेत। त्यानंतर आपण त्याच्यावरती चीज टाकून घ्यायचं आहेत व ते कढईमध्ये ठेवून 10 मिनिटं मोठ्या गॅसवर शिजून घ्यायचं व त्यानंतर 25 मिनिटं कमी गॅसवर मस्त असं शिजून घ्यायचं आहे। बघा तर किती मस्त असा आपला चीज बेस पिझ्झा तयार आहे। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।